एकाच वेळी अभिमान आणि लाज दोन्ही वाटावं अशी एक गोष्ट तुम्हाला आज मी सांगणार आहे. परवाच्याच व्हिडिओमध्ये मी म्हणलं होतं स्वित्झर्लंडमध्ये रस्ता बनवताना पुढचे 50-100 वर्षाचं नियोजन करून रस्ता बनवला जातो. पण तुम्हाला माहिती आहे का, भारतात पण एक असा रस्ता बनवला गेला होता ज्याच्यावर 50 वर्ष एक खड्डा पण पडलेला नव्हता. विषय पुण्यातल्या JM रोडचा. दोन पारशी बंधूंच्या रेकॉन्डो नावाच्या कंपनीने 1976 साली हा रस्ता बनवून कंप्लीट केला होता. रस्ता बनवताना त्यांनी हॉट मिक्स टेक्नॉलॉजीचा वापर केला होता आणि रस्ता बनवल्यानंतर ते एवढे कॉन्फिडंट होते. भावांनी डायरेक्ट सरकारला लिहून दिलं होतं की 10 वर्षात रस्त्यावर एक खड्डा जरी पडला ना, आम्ही पूर्ण रस्ता स्वतःच्या खर्चाने परत बनवून देऊ. 10 वर्ष सोडा, 48 वर्ष रस्त्यावर एक खड्डा पण पडला नव्हता. 2024 साली महानगरपालिकेच्या एका कामामुळे या रस्त्यावर पहिला खड्डा पडला. नक्कीच अभिमान वाटण्यासारखी गोष्ट आहे. भारत पण एवढा केपेबल आहे की आपण 50-50 वर्ष टिकणारे रस्ते बनवू शकतो. पण लाज वाटण्यासारखी गोष्ट अशी आहे की या कंपनीला 50 वर्ष टिकणारा रस्ता बनवणाऱ्या कंपनीला परत एक पण कॉन्ट्रॅक्ट भेटलं नाही. कोणत्या स्पेसिफिक पक्षाचा प्रॉब्लेम नाही. त्यानंतर प्रत्येक पक्षाचं सरकार एकदा तरी आला असेल, केंद्रात म्हणा राज्यात म्हणा, कोणत्या सरकारने या कंपनीला परत कॉन्ट्रॅक्ट दिलं नाही. का दिलं नाही मला पण माहिती आहे, तुम्हाला पण माहिती आहे. मला तुमच्याकडून ऐकायचे, तुम्हाला काय वाटतं या कंपनीला का बरं परत सरकारने कॉन्ट्रॅक्ट दिलं नसेल? कमेंटमध्ये मला नक्की सांगा. त्याबरोबर व्हिडिओ शेअर पण करा, म्हणजे आपल्या लोकांना कळेल की आपल्याकडे पण असे 50 वर्ष टिकणारे रस्ते बनवले जाऊ शकते. फक्त या सरकारचं इच्छा नाही की 50 वर्ष एक रस्ता टिकावा आणि त्यांची खावडी बंद व्हावी. एकाच वेळी अभिमान आणि लाज दोन्ही वाटावं अशी एक गोष्ट तुम्हाला आज मी सांगणार आहे. परवाच्याच व्हिडिओमध्ये मी म्हणलं होतं स्वित्झर्लंडमध्ये रस्ता बनवताना पुढचे 50-100 वर्षाचं नियोजन करून रस्ता बनवला जातो. पण तुम्हाला माहिती आहे का, भारतात पण एक असा रस्ता बनवला गेला होता ज्याच्यावर 50 वर्ष एक खड्डा पण पडलेला नव्हता. विषय पुण्यातल्या JM रोडचा. दोन पारशी बंधूंच्या रेकॉन्डो नावाच्या कंपनीने 1976 साली हा रस्ता बनवून कंप्लीट केला होता. रस्ता बनवताना त्यांनी हॉट मिक्स टेक्नॉलॉजीचा वापर केला होता आणि रस्ता बनवल्यानंतर ते एवढे कॉन्फिडंट होते. भावांनी डायरेक्ट सरकारला लिहून दिलं होतं की 10 वर्षात रस्त्यावर एक खड्डा जरी पडला ना, आम्ही पूर्ण रस्ता स्वतःच्या खर्चाने परत बनवून देऊ. 10 वर्ष सोडा, 48 वर्ष रस्त्यावर एक खड्डा पण पडला नव्हता. 2024 साली महानगरपालिकेच्या एका कामामुळे या रस्त्यावर पहिला खड्डा पडला. नक्कीच अभिमान वाटण्यासारखी गोष्ट आहे. भारत पण एवढा केपेबल आहे की आपण 50-50 वर्ष टिकणारे रस्ते बनवू शकतो. पण लाज वाटण्यासारखी गोष्ट अशी आहे की या कंपनीला 50 वर्ष टिकणारा रस्ता बनवणाऱ्या कंपनीला परत एक पण कॉन्ट्रॅक्ट भेटलं नाही. कोणत्या स्पेसिफिक पक्षाचा प्रॉब्लेम नाही. त्यानंतर प्रत्येक पक्षाचं सरकार एकदा तरी आला असेल, केंद्रात म्हणा राज्यात म्हणा, कोणत्या सरकारने या कंपनीला परत कॉन्ट्रॅक्ट दिलं नाही. का दिलं नाही मला पण माहिती आहे, तुम्हाला पण माहिती आहे. मला तुमच्याकडून ऐकायचे, तुम्हाला काय वाटतं या कंपनीला का बरं परत सरकारने कॉन्ट्रॅक्ट दिलं नसेल? कमेंटमध्ये मला नक्की सांगा. त्याबरोबर व्हिडिओ शेअर पण करा, म्हणजे आपल्या लोकांना कळेल की आपल्याकडे पण असे 50 वर्ष टिकणारे रस्ते बनवले जाऊ शकते. फक्त या सरकारचं इच्छा नाही की 50 वर्ष एक रस्ता टिकावा आणि त्यांची खावडी बंद व्हावी.